संतोष देशमुखांचा मृतदेह जिथे सापडला तो या परिसरामध्ये इथून पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला ते एक शिवार आहे, ज्या शिवारामध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. तिथं पोलिसांना तो मृतदेह आढळला. तिथून मग पोलीस तो मृतदेह घेऊन या रस्त्याने पुढे माघारी आले. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली होती ज्याविषयी आपल्याला बोलावं लागेल, ती अशी की इथं आल्यानंतर दोन रस्ते जातात, एक उजवीकडे एक डावीकडे. डावीकडे जाणारा रस्ता केजला जातो आणि तिथून मग परत डावीकडे वळलं की मस्सा चौक, जे संतोष देशमुखांचं गाव आहे जिथलं ते सरपंच होते, आणि हा रस्ता जो जातो तो रस्ता जातो कळंबच्या दिशेनं. आता पोलिसांनी इकडे जाणं अपेक्षित होतं केजच्या दिशेनं आणि तिथनं मस्सा चौकला जाणं अपेक्षित होतं, मात्र पोलीस तिकडे न जाता कळंबकडे जात होते असा एक आरोप केला जातो. हा आरोप कोणाकडून केला जातो तर मस्सा चौक गावातले काही ग्रामस्थ आहेत जे त्यावेळी पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे त्यांची गाडी होती असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण समजून घेऊया, त्यांच्याशी बोलूया. आपल्यासोबत ते ग्रामस्थ आहेत. साधारण 1 वर्ष झाले, 9 तारीख. काय घडलं होतं त्या दिवशी? तुमचं जे म्हणणं आहे की बाबा पोलीस इकडे जाण्याऐवजी केजकडे जाण्याऐवजी कळंबकडे जात होते, काय घडलं होतं? ज्या टायमाला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस आम्हाला कळालं ही घटना अशी झाली म्हणून. मग आम्ही तिथून काही आम्ही गावातले लोक आम्ही इकडे पोलीस स्टेशनला थांबलो. पोलिसांनी आम्हाला चकवा दिला. आम्हाला पोलिसांनी काहीच सांगितलं नाही की कारण आम्ही बघतो, आम्ही शोधत आहेत, आम्ही बघतो. मग ज्या टायमाला 4, 4:30, 5, 6च्या सुमारास कळालं की अण्णाला दैठणा शिवारात टाकले म्हणून, म्हणजे सोडलंय म्हणून. मग आम्हाला काही त्यात गोष्टीत मृतदेह आहे का, अण्णा जिवंत आहेत का अण्णा वारलेत हे आम्हाला माहित नव्हतं. मग ज्या टायमाला पोलीसची गाडी तिथून फास्ट वेगाने पोलीस स्टेशनहून निघली तर काही ग्रामस्थ आमचे त्या पुढे गेले होते. मग मला राहुल नाही म्हणून मी काय केलं ते अर्धे म्हणजे 15 मिनिटांनी मी त्यांच्या मागून निघलो आणि ही गाडी घेऊन, माझी गाडी घेऊन मी ह्या मार्गाने चिंचोलीकडे गेलो. चिंचोलीकडे जात असताना काही मी ते फुल वेगाने गाडी गेलेली होती. मग मी तिथवर जाऊपर्यंत तर मला चिंचोलीमध्येच ती गाडी पोलीसची दिसली. सायरन वाजत येत होती. मग मला वाटलं ह्याच्यामध्येच काहीतरी काळं पांढरं आहे या गाडीमध्येच. मग मी म्हणलं मी लगेच गाडी युटर्न करायला लावली ड्रायव्हरला आमच्या. मग युटर्न करायला लावली, तिथून पुढं गाडी ह्या मार्गाने आली. मग त्या गाडीचा मी पाठला सोडला नाही. मी इथवर आली की इथून गाडी केजकडे जाणं अपेक्षित होतं, ती गाडी कळंबकडे गेली. मग मी त्या गाडीच्याच मागे कळंबकडे गेलो. गाडी त्या बाजूला गेली होती पुढे, असं नाही का? कुठपर्यंत गेली होती? साधारण किती अंतर? 100 मीटर पोस्ट गेली होती. तर पण त्या पोलीस त्याच्यामध्ये PI महाजन होते, राजेश पाटील होते, एक कॉन्स्टेबल मॅडम होती, अजून कोण होते त्यांची मला काही नाव माहित नाही. PI महाजन आणि राजेश पाटील हे दोघं त्या प्रकरणात वादग्रस्त पण राहिले होते, आरोप पण झाले. आरोपीच आहेत ते पण. ते त्या गाडीमध्ये होते. याच्यामुळे सुरुवातीला वाल्मिक कराड किंवा विष्णू चाटे, कृष्ण आंधळे यांचं नाव यायच्या आधी सुरुवातीला पोलीस आरोपीच्या फेऱ्यात गावकऱ्यांच्या दृष्टीने होते, तुमच्या दृष्टीने? 100% राजेश पाटील आणि PI महाजन 100% आरोपीच आहेत. आणि इकडे जाण्यामागे काय नेमकं कारण होतं? त्याच्यामागे काहीतरी ते महिलेची थिअरी. बरोबर आहे. त्या काहीतरी महिला कळंबा तयार केली असं आम्हाला कळालं होतं. तिकडे नेऊन टाकायचं त्यांना, काहीतरी गेम करायचा असेल आमच्या अण्णाचा. त्या महिलेचा खून झाला नंतर, त्या महिलेचा पण मर्डर झालेला आहे नंतर काही दिवसांनी. हो, त्या महिलेकडे जायचं, तिच्याशी काही संबंध आहेत असं काही दाखवायचं प्रकरण होतं, अशी तेव्हा चर्चा ऐकली होती. काय नेमकी चर्चा होती? ते असंच काहीतरी मारून तिकडे नेऊन टाकायचं आणि ते सगळं विषय जागेवर मिटवून टाकायचं. छेडछाड केली म्हणून नंतर पुन्हा दुसऱ्यांना मारलंय म्हणून सांगायचं इथे, छेडछाड केल्यामुळे चुकीचे आरोप लावायचे आणि त्या प्रकरणात चुकीचे आरोप लावायचे होते. मग तिथं पुढे 200 मीटरवर गेल्यावर काय झालं नेमकं? बघितलं महाजननं, PI महाजननं मला बघितलं. माझे म्हणजे मी अण्णासोबत कायम राहायचो ना, अण्णासोबत राजेश पाटील आमची म्हणजे ओळख होती माझी राजेश पाटलाची. त्यांना मला बघितलं गाडी वळा जिकून चालली म्हणून, ही गाडी आपली पाटला करायली म्हणून, त्याच्यामुळे त्यानं गाडी युटर्न केली. मग परत तिकडनं इकडे केज मार्गे नाही दवाखान्यात डायरेक्ट. मग या प्रकरणानंतर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पुढे काय केलं? पोलिसांवर तुम्ही आरोप केले होते? केले ना, आरोप केले ना. मी सांगितलं ना CCTV चेक करा म्हणलं सरकारी दवाखान्यातले. त्याच्यामध्ये कुणी कुणी आणून टाकले डेड बॉडी ते बघा ना, पोलीस कोण कोण होते मध्ये ते. त्यांना बी आरोपी करा म्हणलं होतं मी त्या टायमालाच. आता ही जे सांगितलं जाते त्यामध्ये असं प्रकरण आहे की इकडे केजकडे न जाता कळंबकडे जायचं, तिथे एक महिला तयार केली होती असा आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांचा आहे. आणि त्या महिलेच्या अनुषंगानं मग असं दाखवायचं की बाबा संतोष देशमुख आणि त्या महिलेचे अनैतिक संबंध होते, त्या संबंधांमधून ही हत्या झाली असं चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न होता. अशा प्रकारची एक चर्चा त्यावेळी गावकऱ्यांमध्ये रंगली होती. आणि त्यामुळं वाल्मिक कराड असेल, कृष्ण आंधळे असेल, विष्णू चाटे असेल, या सगळ्यांची नावं समोर येण्याच्या आधी गावकऱ्यांच्या नजरेत पोलीस हे आरोपीच्या फेऱ्यामध्ये बसलेले होते. पुढे मग या सगळ्या आरोपींची नावं समोर आलीच, मात्र सुरुवातीला हे असं काहीसं घडलेलं होतं.